कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांशी चर्चा करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवेंची पोलिसांकडून धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवारांचा इशारा। विरोधकांचं आंदोलन फक्त राजकीय फायद्यासाठी, कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात। मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली। मोदी फडणवीसांवर सपकाळांची एकेरी भाषेत टीका, तर पंतप्रधान मोदी खरे धुरंधर, आरोप करणारे दलिंदर। उपमुख्यमंत्री शिंदेंची सपकाळांवर टीका। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एकहाती बहुमत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत, तर पुणे, परभणी, हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। मागणीपेक्षा पेट्रोलचा 23%, तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू। साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईत सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ। मुंबईत नवीन सीएनजी दर 84 रुपये प्रति किलोवर, नवीन दर आजपासून लागू। इंधनामधील दरवाढ अशीच कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। नीट पेपर फुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या तिन्ही मनीषांच्या मालमत्तांची चौकशी होणार। पेपर फोडून तिघींनी काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय। सीबीआयकडून मांढरे आणि हवालदार यांच्या घराची झाडाझडती।